हॅलो, गुड मॉर्निंग. तर बघा, छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. मस्त दिवस आहे आणि इथली नारळाची झाडं बघितली ना, ही मला एकदम कोकणातली आठवण येते. मी तुम्हाला एका शॉर्टमध्ये पण सांगितलं होतं. आणि वातावरण एवढं छान आहे, मस्त असे पक्षी वगैरे उडताना दिसत होते. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येत होता. म्हणून म्हटलं चला आवाज पण म्यूटवर नको करूयात, तुमच्यासोबत पण हा जो छान असा सीन आहे तो आपण शूट करूयात. पण काय व्हायचं, मी नेमकं ज्या वेळेला मी शूट करायचे त्यावेळेला पक्षी काय मला दिसले नाही. असे खूप छान चालू होतं त्यांचं उडणं वगैरे. सो त्यानंतर आम्ही थोडंसं आज लवकर उठलो आहे, कारण आम्हाला इथे बेडरूमची सुद्धा क्लिनिंग करायची आहे. कारण आता लवकरच बेबी येणार आहे. तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये किंवा त्याच्या पुढच्या व्लॉगमध्ये तसं कळेलच. आणि इथे सगळ्या बॅकपॅक वगैरे करून ठेवल्या आहेत, जे मी तुम्हाला अगोदरचे जे 2-3 व्हिडिओज आहेत त्यामध्ये दाखवल्याच आहेत. इन केस जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आहे, नक्की चेकआउट करा. तर बेबी येणार आहे तर थोडीफार म्हणजे हायजीन तर आपण मेंटेन करायलाच पाहिजे, कारण आमच्याकडे डॉगसुद्धा आहे. सो त्याच्यामुळे त्याचे हेअर वगैरे खूप जास्त घाण होतं. त्यामुळे मग जेव्हापासून हे व्हॅक्यूम क्लीनर आणलं ना, तेव्हापासून थोडंसं आम्हाला इझी झालं आहे. कारण आणल्यापासून 1-2 वेळा रूम क्लीन करून झाली आहे, पण आज म्हटलं आपण एकदम डीप क्लिनिंग करूयात. त्यामुळं कपाटाच्या वरचं वगैरे सगळं सामान ठेवून दिलं व्यवस्थित आणि सगळी घाण काढण्याचा प्रयत्न केला, सगळं क्लीन करण्याचा प्रयत्न केला. सो त्यांचं ते काम चालू होतं. म्हटलं चला त्यांना थोडीफार मदत. मी इकडे बेड वगैरे सगळं आवरून घेतलं, जे काही कपडे आहेत ते सगळे आवरून घेतले. म्हटलं आता आज सगळं आपण क्लीन करू आणि दरवाजा बंद करून घेऊ, जेणेकरून पिकूची येणार नाही. नाहीतर त्याला काय होतं, दुपारीसुद्धा झोपायला बेड लागतो, संध्याकाळीसुद्धा बेडवरच झोपतो. त्याच्यामुळे मग त्याचे केस वगैरे किती नाही म्हटलं ना तरी तो कचरा होतोच होतो. त्यामुळे मग थोडंसं जास्त डीप क्लिनिंग करावी लागते. आणि मग खालचं सगळं क्लीन करतोच आहे, तर म्हटलं हे फॅन वगैरे पण क्लीन करून घेऊ, जेणेकरून काय होईल, सारखं होत नाही. आपण एकदा क्लीन करायला घेतलं आणि सगळी डीप क्लिनिंग केली ना तर मग थोडंसं बरं वाटतं. कारण मग एक गोष्ट करायची म्हटलं की मग अजून तेवढीच घाण, तेवढाच पसारा, अशा सगळ्या गोष्टी होतात. नमस्कार, कसेच सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आता आमची सगळी साफसफाई वगैरे झालेली आहे. बेबीच्या आगमनाची एकंदरीत तयारी झालेली आहे. सो तुम्हाला आता कळेलच की नेक्स्ट तुम्हाला 1-2 ब्लॉगमध्ये तो ब्लॉग बघायला मिळणार आहे, जर यांनी शूट केला तर. होय, करणार ना? नक्की, मग नक्कीच. सो तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर हे करणार आहेत व्लॉग शूट. सो बघूयात आता काय काय शूट होईल, काय काय नाही, हे मला पण काय आयडिया नाही आहे. आणि आज आहे 31st. हा व्लॉगसुद्धा कदाचित तुम्ही खूप लेट बघत असाल, कारण ऑलरेडी 2-3 व्लॉग पेंडिंग होते. तर म्हटलं अगोदर ते अपलोड करू, कारण ते डिलिव्हरीच्या रिलेटेड होते. सो म्हटलं अगोदर ते करू आणि त्यानंतर मग बाकी आपलं चालूच राहील. सो आज 31st आहे, वर्षाचा शेवटचा दिवस. तर तुमचं वर्ष कसं गेलं 2023 हे मला सांगा. आमचं तर एकंदरीत छान एकदम गेलेलं आहे. आणि वर्षाची सुरुवात सुद्धा वर्षाची सुरुवात आणखीनच चांगली होती, आणखीनच भारी होणार आहे. सो आता माहित नाही पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी पण तुम्हाला कळेल लवकरच काय ते. आणि वर्षाचा शेवट सुद्धा खूप छान झाला. जसं की मला खूप साऱ्या कॉमेंट्स आल्या, जे आपलं यूट्यूबचं पेमेंट आहे तर ते वर्षाच्या शेवटीच आलं. त्यामुळे मग शेवट पण छान झाला 2023चा. आणि आता 2024ची सुरुवात सुद्धा छानच होणार आहे. आणि मग बाकी काय नाही, आज बाकी सगळं आवरलेलं आहे. आता स्वयंपाक बनवायचा. स्वयंपाकामध्ये काहीतरी स्पेशल असणार आहे. सो आई आहे तोपर्यंत तुम्हाला काहीतरी स्पेशल बघायला भेटणार आहे. आणि म्हटलं डिलिव्हरीच्या अगोदर मला तुमच्यापर्यंत जे काही छान ब्लॉग्स पोहोचवता येतील ते मी ट्राय करेन. सो चला मग आज काय काय होतं दिवसभरात हे मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि यूट्यूबचं पेमेंट मी नाही सांगितलं तर बरेच जण नाराज झाले असतील, पण मी सांगेल लवकरच तुम्हाला. मी तुम्हाला जसं म्हटलं ना, जेव्हा मला माझ्या मनासारखं येईल तेव्हा मी लवकरच सांगेन. हां, आणि बाकी मग मनासारखं तुम्हाला तुमचं वर्ष कसं गेलं? मला हां, खूपच छान. म्हणजे 2022 पेक्षा 23 आणखीनच, 24 तर आणखीनच ॲडव्हेंचरस जाईल असं वाटतं. हो हो, कारण 2023 मध्ये ना
पिकू आमच्या लाईफमध्ये आला होता. कुठे गेला तू? कुठे गेला बाबू? 2023 मध्ये पिकूच आमच्या लाईफमध्ये आला होता. आणि पिकू सुद्धा आमच्यासाठी खूप जास्त लकी आहे असं मला वाटतं. हो ना, खूप जास्त. सो तेव्हा पिकू आला आणि आता अजून एक जण येणार आहे. चला बाकी काय काय होते ते जास्त बडबड न करता आपण बघूयात. चला आज काय काय मेन्यू आहे. काय आज आई? वरण बट्ट्या गोड काहीतरी. काय करायचं गोड? गोड काय करायचं? खीर करावी म्हणते मी. आज एकदम सगळ्यांनी रिक्वेस्ट केलेली अशी रेसिपी येणार आहे ती म्हणजे दाळबट्टी. आता दाळबट्टी म्हणतात, काही जण बिट्ट्या पण म्हणतात माहिती आहे. आमच्याकडे दाळबट्ट्या म्हणतात आणि कोणी दालबाटी म्हणतात. सो आपला जो शॉर्ट व्हिडिओ होता ना जो की खूप जास्त व्हायरल गेला, सो त्याच्यावर बऱ्याचशा अशा कॉमेंट्स होत्या की हे दाळबट्टी काय प्रकार आहे किंवा दाळबट्टीचं पीठ नेमकं कसं असतं किंवा मग नेमकं कशी बनवता हे पण सांगा, जेणेकरून आम्ही सुद्धा बनवू. आणि म्हटलं चला आता तुमच्यासोबत शेअर करते. आणि आई पण आहे तर आईच्या हातची कशी बनवते आई ती सुद्धा शेअर करते. कारण मी ना जेव्हा चॅनल स्टार्ट केलं होतं तेव्हा तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर केली होती, पण ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने होती. आणि आज आई जी तुमच्यासोबत शेअर करेल सो ती तिच्या पद्धतीने शेअर करेल. सो चलो कंटिन्यू करूया. तर इथे चालू आहे बट्ट्याची तयारी. आता बट्ट्यासाठी ना हे तिनं असं जाड जाड पीठ दळून आणलेलं आहे. हे बघा गव्हाचं पीठ. आणि जर असं पीठ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा रवा सुद्धा मिक्स करू शकता. तर किती वाट्याला किती रवा टाकायचा मग जाड पीठ नसेल तर? जाड पीठ नसेल तर 3 वाट्या गव्हाचं पीठ असतं ते 1 वाटी रवा. हा आणि 1 वाटी डाळीचं पीठ. अच्छा. आणि जर जाड पीठ असेल तर मग 3 वाट्या इथं गव्हाचं पीठ घेतलं आणि 1 वाटी बेसन पीठ. आणि आता हे मिक्स करायचं. याच्यात 1 छोटा चमचा असा खाटा सोडा घ्यायचा. खायचा सोडा आणि चवीपुरतं मीठ. ओवा टाकायचा थोडासा. ओवा थोडा हातावरच क्रश करून टाकला तरी जमतं. बरेच जण याच्यामध्ये लसूण वगैरे पण टाकतात बरं का, तू नाही टाकत? नाही. आता सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे आम्ही ना किती जण आहोत आपण? 6 जण. 6 जणांसाठी बनवतोय. त्यानुसार अंदाजे तुम्ही बनवू शकता तुम्हाला किती लोकांसाठी पाहिजे ते. तेल गरम करत ठेवले तर असं गरम तेल करायचं एकदम आणि तेलाचं मोहन टाकायचं इकडे. झालं असेल ना गरम? मोहन टाकायचं. थोडंसं चमच्याने हलवा अगोदर. थोडं असं गरम आहे तर मिक्स करून घ्यायचं. आता इथे लक्ष ठेवा थोडंसं, कारण तेल गरम असल्यामुळे कसं भाजू शकतं. अगोदर चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर मग हाताने करू शकतो. हे बघा असे लाडू बनतील ना हे असं करायचं आहे ना, म्हणजे हातामध्ये असं गोळा बनला पाहिजे त्याचा. एवढं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता मग जसं लागेल तसं पाणी टाकून कणिक मळून घ्यायची. इथे कणिक मळून तयार आहे बघा. पुऱ्याच्या कणकेपेक्षा ना अशी घट्टसर कणिक मळून घेतली आणि 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवली होती आणि मऊ करून घेतली. आता त्या कणकेचे गोळे बनवून घेते मी. त्याच्यामध्ये तेल घालते. तू तेल नाही घालत? गरज नाही. अच्छा. आपण जसे याचे करतो ना चपातीचे गोळे बनवतो तसे बनवलेत फक्त. इथे सगळे गोळे बनवून तयार आहेत आणि इकडे पाण्याला उकळी आली आहे. तर आता मस्त आता ह्या बट्ट्याला आपण स्टीम देऊयात. मी ना उकडून बट्ट्या बनवते पण आईची ही थोडीशी वेगळी पद्धत आहे. स्वतः इथे वाफवून घेणार आहेत है ना. मध्यम आचेवर ना छान 10 मिनिट बट्ट्या वाफवून घेतल्यात आणि बघा किती मस्त फुगल्यात. एक एक बट्टी बंद करू.
तर आता बट्ट्या ना थोड्याशा थंड होऊ दिल्या आणि बघू शकता टेक्स्चर किती मस्त जाळी पडली आहे. अशी जाळी पडली ना मग तळल्यानंतर सुद्धा ना एकदम खायला खुसखुशीत लागतात. आणि आता पाहिजे त्या शेपमध्ये आपण मग त्याला कट करू शकतो. जर उभ्या कट केल्या तर त्या छान टोस्टसारख्या आपण खाऊ शकतो, किंवा जर आपल्याला डाळीसोबत अशा खायच्या असतील तर असे सुद्धा कट करू शकता तुम्ही. सगळ्या बट्ट्या ना इथे कट करून घेतल्यात बघा. काही अशा शेपमध्ये केल्यात ज्या मी मग अशा दाखवल्या. त्यानंतर काही अशा चपट्या शेपमध्ये केल्यात आणि काही अशा गोल गोल केल्यात. हे अशा जर केल्या ना तर अशा फक्त तळून खायला छान लागतात. आणि इकडे तळती आहे. तू एवढ्या वेळा म्हणली पण मी काही कधी ट्राय नव्हते केले. ह्या अशा छान होतात एकदम सॉफ्ट. आणि हे बघा जे गोल बनवायच्यात ना त्याला असा शेप करून घेतला होता. एकदम सॉफ्ट आणि एकदम स्पंजी असं वाटतंय, हलक्या फुलक्या. परत सू केली का? नाही ना. वाढायचं का मग सगळ्यांना? नाही पप्पा जेवले. पप्पा जेवले, आम्ही नाश्ता केला होता म्हणून म्हटलं थांबलो. अरे किती खुश झाला पिकू. नाही नाही त्याचे केस असतील. अरे किती खुश झाला तू. झाल्या का बट्ट्या? वाढू का मग? आज मॅचिंग केले तुम्ही. कसं झालं ग? मस्त मस्त. खा मग मस्त. एवढे मस्त झालेत बट्ट्या. मला आईने एवढ्या वेळा सांगितलं माहिती याच्यामध्ये इडली पात्रामध्ये कर एकदम छान कर. त्याच्यामध्ये टोस्टचा फील येतोय. आणि आज ना माझा शेवटचा दिवस याचा वाटतं, त्यामुळे मी मनसोक्त काय काय खाऊन घेणार. डाळबट्टी ज्ञानूने काय आणलं माझ्यासाठी? काय आणलं माझ्यासाठी खायला? काय नाही आणलं तुला? या शेंगा तुरीच्या. तुमच्याकडे कुठल्या? गावाकडे. मस्त आवडलं मला. ज्ञानूला ते विहिरीच्या तिथूनच वास आला होता बट्ट्याचा. तुम्ही काय बनवले ती विहिरीच्या तिथूनच वास येत होता मला. भूक लागली असेल ना? लागली साध्या वरणाचं. आई जुन्या बायका कशा म्हणायच्या? शेतात दिवसभर शेतात गेली बाई आणि संध्याकाळी मस्त गेली. तसंच झालं आता. मी म्हणे किती दिवसभर पट्ट्या चालल्या बाई. नाही पट्ट्या नाही, मी दिवसभर काम केलं बाई आणि मग मी रात्री हॉस्पिटलला गेली. हो बर काय पिकू खायला काय पण खातो. हो आहे ना. काय? हा कशा खूपच छान झालेत ना. सॉफ्ट एकदम. आणि हा ना, पद्धतच वेगळी आहे. आपण ट्राय करूया आता नेक्स्ट टाइम असंच. दाजींचं आणि त्यांचं जेवण झालं ना, मग इथे मी ज्ञानू आणि आई बसलो जेवायला. आणि जेवण ना एकदम मस्त झालं होतं. आणि असं ना आंबट चिंबट काही नंतर खात नाही डिलिव्हरीनंतर लगेचच खूप दिवस. त्याच्यामुळं मग मी ना इथे मनसोक्त आज खाऊन घेणार होती श्रीखंड, कारण श्रीखंड मला आवडतं. आणि त्यासोबत मस्त आईने बनवल्या होत्या बट्ट्या आणि डाळ. त्याच्यामुळं मग ते पण असं खमंग चटपटीत ते सुद्धा खावं म्हटलं, कारण नंतर असं तिखट हे पण काही खात नाही. त्याच्यामुळं आज मी मनसोक्त छान असं जेवण करणार होती. आणि मग ज्ञानू आणि मी तर खूपदा असं होतं की एकत्रच बसतो जेवायला, कारण आमच्या दोघींना आवडतं असं. आणि तिनं पण म्हटली की तुला दिदी आता नंतर काही असे शेंगा वगैरे खाण्यात यायच्या नाहीत, कारण बाळाचं पोट वगैरे दुखतं असं म्हणतात.
त्यामुळे जेवण झाल्यानंतर ना तिनं जबरदस्तीनं मला शेंगा खायला दिल्या. अजिबात खरं तर पोटात भूक नव्हती, पण म्हटली चल तू खाऊन घे, तुला नंतर कधी खायला भेटेल माहीत नाही. त्यामुळे इथं मी आता शेंगा खाते उकडलेल्या तुरीच्या, आणि छान होत्या, मीठ वगैरे लावून छान लागतात, त्याच्यामुळे ते खाते. चला आता आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. आणि बट्ट्या खरंच खूप टेस्टी झाल्या होत्या, त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय नक्की करून बघा. सो चला भेटू पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.